नमस्कार मित्रांनो, मी श्रीलर्थ लोखंडे. आज आपण आला आहे रेशोगाच्या तिथे. इथे म्हणजे कापड नाही बनवत, इथे कोश बनवतात. अळ्या आणून त्याला ते पाला चारून त्याचे कोश बनवतात. आपण त्याला भेट द्यायसाठी आलो आहे. काही कारणास्तव याचे जे मालक आहे ते बाहेर गेल्यामुळे ते आहे नाही, पण त्यांनी आपल्याला माहिती वगैरे देऊन आपण शूट करत आहे. त्यांचं काही व्हिडिओमध्ये येणं होऊ शकत नाही. चला मग आपण याचं पूर्ण माहिती देऊ, पूर्ण डिटेलमध्ये काय कसं आहे शेड, त्यानंतर त्यांचे याचे झाडं, अंदरचं स्ट्रक्चर कसं आहे, जे अंदर अंडे टाकले होते, त्याच्या अळ्या टाकल्या होत्या त्या कशा आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहू. तरी मित्रांनो, हे आहे आपलं मलबेरी लीव्स म्हणजे तुतीचं झाड. आपल्या तुती व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे. आता हे आपलं रेडी झालेलं झाड आहे. 4-4.5 फुटाचं झालं, त्यानंतर याचं तोडून हे आपण अळ्यांना खायसाठी देत असतो. याच्या आधी छोटंवालं नाही देत, कारण की पाण्याची ग्रोथ झाली तर त्यांना खाण्यासाठी अन्न चांगलं मिळते. आणि ही जे आहे झाड, हे आपण एकरभरामध्ये लावले होते. याला आपल्याला एकरभराचा रोप लावलं होतं, त्याला खर्च आला होता 25,000चा. आणि लावायची वगैरे मेहनत तो 20-25 हजार, असं 50,000मध्ये आपलं शेत तयार करून आणि रोपं आणून लावून सगळं ओके झालं. त्याच्यामध्ये अंतर म्हटलं तर हे आपलं 6-6.25 फुटाचं अंतर आहे, जेणेकरून आपला छोटा ट्रॅक्टर यामधून गेला पाहिजे. ते यासाठी की याची आंतरमशागत जे आहे ते पद्धतशीर झाली पाहिजे. आंतरमशागत चांगली केली तर हे आता आपली एक काटणी झाली की नंतर जेव्हा डबल येतं तेव्हा पद्धतशीर आलं पाहिजे. पाणी द्यासाठी पाण्याचं नियोजन पद्धतशीर झालं पाहिजे. त्यासाठी आपण हे अंतर थोडं जास्त ठेवलं आहे. कोणी 4 फूट, कोणी 5 फूट ठेवते. 4 फूट सहसा ठेवत नाही, 5 फूट ठेवते, पण आपण 6-6.25 ठेवलं. आणि यामधून आपला छोटा ट्रॅक्टर आरामात चालतो. आणि याचं अंतर जर म्हटलं हे 6.25 फुटावर आहे. 2-2.25 मिनिमम 2 फुटावर आहे. ते 2 फुटावर याच्यासाठी की याला वाढायला जागा भेटली पाहिजे, नाहीतर ते एकमेकात गुंतून जे क्रॉप कॉम्पिटिशन वाढतो आणि न्यूट्रिशन बरोबर होत नाही, त्याच्यामुळं त्याची वाढ होत नाही. आपली वाढ चांगली झाली पाहिजे म्हणून आपण त्याला 2/6 वर लावलं आहे. हे आपण रोपटेच लावले होते. 2 प्रकारे लावू शकतो आपण. एक डायरेक्ट रोपटे घेऊ शकतो किंवा बेनो पण लावू शकतो. रोपटे जर लावले तर ते पटकन हे होते, म्हणजे आपले 3 ते 4 महिन्यामध्ये या हाईटला येऊन जाते रोपटे. आणि बेनाला थोडा 8-9 महिने लागतात. ते डिकायला थोडासा वेळ लागते, पण ते बेनं थोडं स्वस्त्यात जाते. पण हे जे रोपटे असते ते चांगल्या पद्धतीनं येते आणि कमी वेळात येते. त्याच्यासाठी आपण रोपटे हे प्रेफर करत असतो. तर हे तुम्ही पाहू शकता अंतर. दाखव कॅमेरामॅन. हे पहा, हे आपलं 2 फुटाचं अंतर आहे. आणि तुम्ही याची वाढ पाहू शकता. एकाच फुटव्याला किती सारे पालवे आले आहे. एकच झाड आहे. आपण मागच्या वर्षी लावलं तर हे एवढ्या फुटवे आले. हे तसं मागच्या वर्षीच आहे. हे आपलं दुसरं वर्ष चालू आहे. पहिल्या वर्षी आपण 5 बॅच घेतल्या होत्या. आता हे दुसरं वर्ष चालू झालं. तरी आपण वर्षातून 6 बॅच याच्या घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला याचं पाणी वगैरे न्यूट्रिशन मॅनेजमेंट पद्धतशीर करावं लागते, कारण की याची वाढ होईल तरच हे आपण अळ्यांना खायला देऊ आणि नंतर आपल्या अळ्याचा कोश बदलेल. तुम्ही पाहू शकता याची हाईट किती झाली आहे. आता हे असलं लंब, जेवढा पाला तेवढं अळ्यांसाठी अन्न, तेच फरक पडते. हे पद्धतशीर आपली वाढ झालेली आहे. आता हे थोडं साफसूफ याच्यासाठी झालं नाही की हे ओलं होतं. इथे थोडं पान बसवून जागा आहे, त्याच्यामुळे ओलं होतं. आता याची साफसफाई होऊन याच्यानंतरची जी बॅच आहे ते एकदम क्लीन बॅच राहील. काय नाव आहे तुमचं? तर दादूजी शंभरकर. हे ज्यांचं आहे त्यांचे बाबा आहे. त्यांचं लहान त्यांचं काही येणं झालं नाही अभिभावचं, त्यांना माहिती आहे पूर्ण. तर त्यांना पूर्ण माहिती आहे, पण काकाजींना पण माहिती आहे. ते पण आपल्याला माहिती देईल शेडबद्दल, अंदरच्याबद्दल. ते भाऊ नसल्यामुळे आपल्याला माहिती येईल. किती वर्ष झाले काका यायला? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. 22-23 त्याचे हे झालेलं आहे मान्यता. 23-24 2 वर्ष झाले. त्याला खर्च किती आला होता शेडला? 2.5 लाखापर्यंत आहे ते. आणि किती बाय कितीचं शेड आहे? एक 50x23. 50x23. अच्छा. आणि याचं हे पोती दिसत आहे, याचा वापर काय आहे? याचा वापर म्हणजे ते अळ्यांना म्हणजे टेम्परेचरसाठी वापरला. टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी आणि त्याच्यावर फवारा पाण्याचा त्याला करायला. अच्छा, म्हणजे गरमी झाली तर हे पाडून त्याच्यावर पाणी राहायचं.
स्प्रिंकलर सारखं. स्प्रिंकलर सारखं. पुन्हा वरून पण पाणी आम्ही सोडतो टिनावरून पण पाणी. त्याच्यामुळे ते थंड राहते. टेम्परेचर त्याला म्हणजे 25च्या जवळपास 25 डिग्री. त्याच्यावर गेलं तर आता अंदर आपण दाखवू शेड कसं आहे काय आहे. की आपलं 8 बेड आहे. 4 इकडे आणि 4 इकडे. 8 बेड आहेत. 4 बेड इकडे 4 बेड इकडे. आणि आता ह्या नवीन अंडकोश मिळाले. सध्या अगदी 50 50ची बॅच आहे आता. अच्छा 50 अंडकोशची बॅच आहे ही. जेमतेम आता 2-3 दिवस आधीच टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 6 ट्रे टाकले आहे. 6 ट्रे आणले होते ते टाकले. आता हे सध्या जेव्हा पहिल्यांदा येते तेव्हा आपण एकाच ठिकाणी टाकतो. मग नंतर जशी जशी अंड्यांची वाढ होते तसं तसं मग या बेडवर पसरत जातो. आपण आलोय आता शेडच्या अंदर मध्ये. आता आपण शेडची अंदरून रचना पाहू. कोणत्या मटेरियल मध्ये बनवलं आहे, त्याचं किती अंतर ठेवलं आहे, कसं काय व्हेंटिलेशन साठी कसं काय केलं आहे ते आपण पाहू. आता हे पहा, हे GI अँगल मध्ये घेतलं आहे. एल शेपचा GIचा हेवी ड्युटी अँगल आहे. हे याच्यासाठी GI मध्ये वापरला आहे की जंग नाही लागत. बाकी लोह्यामध्ये वापरला तर तो लवकर जमून त्याच्या शेडची जी लाईफ असते ते कमी असते. आपलं हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यामुळे कसं क्वालिटी काम केलं आहे. आपण GI वापरून पद्धतशीर बनवला. वरतं आहे लोहाच, पण जो मेन आहे जो मातीमध्ये आहे ज्याला पाण्याचा कॉन्टॅक्ट जास्त आहे ती GI मध्येच घेतलं पद्धतशीर. त्याच्यावर मस्त सेम साईजचा लोह्याचा एल शेपचा अँगल लावून त्याच्यावर मग टीना फिट आहे. टीना पण ते आपल्या टीना अशा लावल्या की त्यांच्यामुळे पण आपलं 1 ते 2 डिग्रीचा अंदरच्या तापमानात फरक पडते. ते मॅक्झिमम सनलाईट रिफ्लेक्ट करून कमीत कमी ॲब्झॉर्ब करून जे टेम्परेचर आहे ते रेग्युलेट ठेवते. या पद्धतीमध्ये बनलं आहे. आणि तुम्ही हे पाहू शकता ग्रीन नेट. हे व्हेंटिलेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. की ग्रीन नेटमुळे अशी हवा येऊन यामधून चालली जाते आणि एकदम पण हवा येत नाही. एकदम हवा आली तर हे ग्रीन नेट खाली सोडून हवा अटकली जाते. जेवढी पाहिजे तेवढीच येते. आणि हे पोते टाकले 4ही भोवताल. तर तुम्ही पाहू शकता हा एक कूलर बसवला आहे. हा उन्हाळ्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण टिनाच्या वरून पाणी सोडतो, आपण या पोत्यावरून साईडला पाणी सोडतो, पण हे अंदरचं टेम्परेचर कमी करायसाठी हा मोठा कूलर वापरला जातो. याने कसा पाण्याचा स्प्रे असा उडते. त्याच्यामुळे कसं जे टेम्परेचर आहे ते कमी होते. नाहीतर दोन्ही साईडनं पाणी वरून पाणी त्याच्यामुळे अंदरची ह्युमिडिटी खूप वाढून जाते. अंदर असं गरम वाटते, दमट वातावरण जास्त असते. ते कमी करण्यासाठी हा एक कूलर वापरला आहे. जेव्हा गरमी होते तेव्हा त्याचं चालू करते. त्याची अर्धा HP मोटर लावली आहे याला, की याला पाण्याचं प्रेशर वगैरे खूप लागतं. हा मोठा आहे. हा फॅन नाही आहे, मेन फॅन मागं आहे. इथे हा सरळ स्ट्रेट फेकासाठी आणि याचा जो हा वरचा बूममध्ये जे हवा जाते त्याच्यासाठीची मोठा अर्धा HP मोटर लावली आहे. असं वरून प्रेशर जाते, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हवा आणि पाण्याचं मिक्सचर वरतं जाते. तर तुम्ही पाहू शकता हे जे आहे एकदम आपलं जे कॉस्ट असते ते कॉस्ट कमी करण्यासाठी आपण थोडं मटेरियल वेगळं वापरलं आहे. असे हे नेट तर रेग्युलरच आहे, पण याच्यावर अँगल न यूज करता, रॉड न यूज करता, पाईप न यूज करता आपण बांबू स्टिक यूज केलं आहे. त्याच्यामुळे कसं आहे हे सस्टेनेबल होऊन कॉस्ट खूप कमी झाली आहे. आणि हा मधातला पोल तर शेडचा आहे. दोन्ही जे आपले फाउंडेशन आहे त्याला एक साईडनं तर पोल मिळाले आहे, पण दुसऱ्या साईडनं आणि या 2 पोलच्या मधामध्ये जे सपोर्ट आहे त्याच्यासाठी आपण वुडन स्टिकचा वापर केला आहे. त्याच्यामुळे कॉस्ट आपली कमी झाली आहे. त्याचं आपण जर GI मध्ये किंवा लोह्यामध्ये जर हे मटेरियल यूज केलं असतं तर आपली कॉस्ट वाढली असती, त्याचं वेट पण वाढलं असतं. आणि आपलं कसं आहे इनिशियल कॉस्ट जास्त जात असल्यामुळे जो खर्च आहे तो शेतकऱ्याला झेपला पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे बांबू स्टिकचा यूज करतो. आणि हे जे आहे लाकडी पोल ते यूज करतो. तुम्ही पाहू शकता इथे जे आपलं टेम्परेचर वगैरे पाहण्यासाठी सगळं मेंटेन करायसाठी एक क्लॉक यूज केली आहे. याच्यामध्ये पूर्ण आपलं टेम्परेचर दाखवते,
काय आहे टाईम वगैरे सगळं दाखवते. हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला इथे टेम्परेचर रेग्युलेट करायसाठी. हे जर नसेल तर आपल्याला माहीत पडणार नाही इथे टेम्परेचर काय आहे कसं आहे. त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे कशा पद्धतीनं आपण शेड बांधला आहे. ही हाईट याच्यासाठी घेतली आहे, आपली 3 फुटाची हाईट आहे आणि 4 इंचमध्ये दिवाल घेतली आहे. ही याच्यासाठी की बाहेरून कोणते जे प्राणी वगैरे आहेत ते आपल्या याच्यामध्ये आले नाही पाहिजे, त्यासाठी आपण हे प्रोटेक्शन म्हणून दिवाल घेतली आहे. हे खूप महत्त्वाची असते, नाहीतर बाहेरील छोटे छोटे जे प्राणी वगैरे असते ते अंदर येतात, ते नाही आले पाहिजे आणि आपल्या जो मेन काम आहे त्याला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी ती येत असते. जसं विंचू, साप, उंदीर ते आपल्याला पण इथे काम करणाऱ्याला पण डिस्टर्ब करतात आणि जे आपलं काम आहे त्या नवळ्यांना पण डिस्टर्ब करतात. तुम्ही पाहू शकता हे स्ट्रक्चर कोण्या पद्धतीने आहे. आता हे जे तुम्हाला म्हटलं होतं की एक साईड सपोर्ट आहे, तर पलीकडच्या साईडनं वुडन स्टिक जे आहे, वुडन पिलर त्याचा यूज केला आहे आणि एक साईड हे आहे GIचा जो शेडचा ढाचा आहे त्याचा सपोर्ट आहे. एकदम पद्धतशीर आणि मजबूत असा सपोर्ट आहे याला. आणि याच्या मधात पण एक सपोर्ट पाहिजे, त्याच्यामध्ये आपण बांबू स्टिक दिली आहे. आणि बजेट कमीमध्ये यूज केला आपण, कमीत कमी बजेटमध्ये चांगलं उत्तम क्वालिटीचं मटेरियल वापरलं आहे. आणि जे अंदर गाडतो आपण बांबू स्टिकला वगैरे किंवा वुडन पिलरला, तर ते अंदरून नाही का लवकर माती असल्यामुळे खराब होऊन जातं. ते खराब नाही झालं पाहिजे म्हणून आपण प्लास्टिकच्या भरणीचा यूज केला आहे. त्याच्यामध्ये सिमेंट हे करून त्याला फिक्समध्ये केलं आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये सिमेंट भरून हे सडत नाही, त्याला उधळी किडे वगैरे खात नाही आणि हे पद्धतशीर वर्षानुवर्ष टिकून जाते. आणि हे तुम्ही पाहू शकता शेणा मातीने मस्त सारवून निर्जंतुकी करून साफ ठेवावं लागतं. जेवढं आपलं फार्म सफार आहे तेवढं उत्तम प्रकारचं आपलं कोळसा, अळी त्यांची हेल्थ पण चांगली राहील. जेवढं आपलं साफसो तेवढं चांगलं आपलं फार्म आणि तेवढं जास्त उत्पन्न. तुम्ही पाहू शकता व्हेंटिलेशनसाठी पद्धतशीर आपण नियोजन केलं आहे. जेव्हा हवा जास्त जोरानं वाहते तेव्हा हा नेट खाली येऊन जातो आणि हवा मग कमीत कमी फिल्टर होऊन कचरा वगैरे येत नाही आणि हवेची जे असते स्पीड ते पण याच्यामध्ये कमी होऊन जाते. जेवढी लागते आपल्याला तेवढंच व्हेंटिलेशन पद्धतशीर अंदर होते. आणि हे तरच सांगितलंच आहे, थंडाव्यासाठी आपण पोते लावले आहे. या प्रकारे आपलं शेड आहे आणि अशाच चांगल्या रीतीने याचं नियोजन करून चांगलं हे करून आपले भाऊ वर्षाला आपले 6 बॅच घेतात. इथे कोणी 8 बॅच सांगतो, कोणी 7 बॅच सांगतो, पण निरोगीमध्ये चांगल्यात चांगल्या आणि उत्तम क्वालिटीची बॅच घ्यायसाठी आपल्याला बॅच कमी करून क्वालिटीवर फोकस करायचं असते. जेवढी आपली क्वालिटी राहील तेवढा आपला रेट लागतो. त्याच्यामुळे आपण वर्षाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त 6 बॅच पकडून घ्यायच्या. आता ही झाली का, ही आता 25 दिवसात ही निघून जाईल, त्याच्यानंतर दुसरी बॅच, अशा ह्या बॅच चालू राहतात. वर्षातून आपण 6 बॅच घेऊ शकतो, कारण की 2 बॅचच्या मध्ये काही अंतर असते. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक बॅच झाल्याच्या नंतर जे शेडचं निर्जंतुकीकरण, शेडची साफसफाई, जे स्ट्रक्चरल डिफेक्ट असतात ते सगळं पद्धतशीर करूनच आपल्याला बॅच टाकायची असते. नाहीतर कसं छोट्या छोट्या याच्यामुळे आपलं नुकसान मोठं होते. पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर जो समोरचं नुकसान आहे ते मोठं होते. ते तसंच नाही झालं पाहिजे म्हणून आपण प्रत्येक बॅचनंतर थोडी गॅप घेऊन, जास्त गॅप नसते पण थोडी गॅप घेऊन यांचं नियोजन आणि निर्जंतुकीकरण पद्धतशीर करतो. तर तुम्ही हे पाहू शकता, आत्ताच नुकती 2-3 दिवसाआधी बॅच टाकली आहे. हे जे टोटल बॅच आहे हे 50 अंडकुंजची टाकली आहे. त्याच्या आपल्याला 6 ट्रे आले होते. टोटल 50 अंडकुंज टाकले आपण, कारण की यावेळेस जो आपला पाला आहे, जे मलबेरी यूज आहे, ते थोडं ग्रोथ कमी असल्यामुळे आणि तिथे पाण्याचं थोडं जास्त असल्यामुळे आपण जे पाला लावला आहे तिथे थोडं क्वालिटी कमी आहे आणि क्वांटिटी पण थोडी कमी आहे. त्याच्यामुळे आपण हे जे आपली कॅपॅसिटी आहे त्याची कॅपॅसिटी न घेता आपण अर्धीच केलं आहे. आपण हे जे केलं आहे हे 50 अंडकुंजचं केलं आहे. तिथे 6 ट्रे आपले आले होते आणि याचा जो खर्च आहे
तो भावला गेला होता 1500 रुपये गेला होता. तसं 100 अंडकोशचा 3000 रुपये खर्च जातो, पण अर्धच केल्यामुळे आपल्याला 1500चा खर्च आला होता. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट वेगळं असते, पण जो अळ्याचा खर्च असते तो 1500 रुपये आला होता टोटल. 1500-2000 मध्ये हे आपल्या 50 अंडकोशच्या अळ्या आल्या होत्या. तर आता हे जे आहे ह्या थोड्या मोठ्या झाल्यानंतर यांना इकडे ट्रान्सफर करते. आता यांना इकडे ट्रान्सफर कसं करते तर याच्यावर पाला टाकते, जसं आता टाकून आहे त्याच पद्धतीनं पाला टाकून जेव्हा त्या अळ्या त्या पाल्यावर चढतात नंतर मग ते उचलून इकडे ठेवतात. कसं आता हे सध्या छोट्या आहे तर त्याच्यामुळे जागा कमी लागते. जेव्हा मोठ्या झाल्या तर यांना जागा आणि अन्न खाद्य जास्त लागते, त्याच्यामुळे आपण मग थोडं मोकळ्या याच्यात करतो. आता हे जे 50 अंडकोश आहे हे एवढ्या याला आपलं अर्ध हे कमी येतं, म्हणजे हे दोन्ही साईडचे खालचं आणि वरचं हे पॅक होऊन जाते आणि हे म्हणजे अर्धा आपलं शेड पॅक होऊन जाते. 100 अंडकोशची कॅपॅसिटी असल्यामुळे एकरभराच्या तुती आणि हे पूर्ण शेड युटिलाइज होते. सध्या आपलं कमीमध्ये आहे. आता तुम्ही विचार करत असाल की आपण ते खाली पेपर टाकला आहे आणि त्याच्यावरच आहे, नंतर मग हे नेट कशासाठी, आपण मॅक्झिमम ठिकाणी आपल्याला हे नेट दिसते तर हे नेटचा उपयोग काय असते. तर जेव्हा आपण त्या मोठ्या झाल्यावर अळ्या इकडे टाकतो आणि यांचा कोशविनाचा टाईम येते तेव्हा हे आपण टाकत असतो नेट. या नेटवर मग या अळ्या ककून बनवत असतात यांच्या. नंतर जेव्हा आपण कलेक्ट करतो हार्वेस्टिंग तेव्हा आपल्याला डायरेक्ट नेट उचलली तर पूर्ण जे कोश असतात ते आपल्याला घेता येते. कसं नाहीतर मग एक एक काढा आणि ते काही मग काड्यांवरच हे करतात. आणि जेव्हा कोश बनवणं चालू असते तेव्हा फिडिंग त्यांचं नसते, कमीत कमी फिडिंग असते. आणि सध्या जे फिडिंग आहे यांना दिवसातून 2 टाईम करत असते, सकाळ आणि संध्याकाळ. यांना 2 टाईम पाला टाकून हे चालू असते. आता सध्या छोटे आहे तर फिडिंग कमी आहे, जसं जसं मोठे होईल तसं तसं फिडिंग वाढेल. आणि यांना आता 2-3 दिवस झाले आहे टाकून. टोटल आपल्या बॅचचा जो टाईम असते तो 25 ते 26 दिवसामध्ये आपला पूर्ण कोसा जो ककून आहे तो आपल्याला मिळून जाते. आता सध्या हे 2-3 दिवस याच्यावरच राहील आणि 2-4 दिवसानंतर यांना इकडे स्प्रेड करण्यात येईल, म्हणजे त्यांची वाढ आणि मग फिडिंग वाढते, त्याच्यामुळे जागा कमी पडते. त्यासाठी नंतर मग इकडे यांना ट्रान्सफर करते. आणि टोटल 20-25 दिवसामध्ये 25 ते 26 दिवसामध्ये आपला ककून निघून जाते. आणि त्याचं जे विक्री असते ते मार्केट ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठे पण अवेलेबल आहे. आणि याचा जो रेट असते तो KG प्रमाणे लागत असते. जर आपला एकदम उत्तम क्वालिटीचा कोश असेल तर त्याला 500-600 रुपये किलोच्या हिशोबाने जाते. आणि रेट जो असते तो आपल्या क्वालिटीवर डिपेंड असते. ज्या प्रकारची आपली क्वालिटी त्या प्रकारचा आपला रेट. आणि याचं जर उत्पन्न म्हटलं तरी आपण जो 1 एकरचा असते, 1 एकर तुतीमध्ये वार्षिक आपलं 5.5-6-7 लाख आपल्या क्वालिटीनुसार रेट आणि इन्कम येत असतं. जर आपला भाव चांगला लागला तर आपलं 6.5-7 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न 1 एकरामधून निघते. तर जे या फार्मचे जे मालक आहे ते काही कारणास्तव बाहेर गेल्यामुळे ते काही आपल्याला आज मिळाले नाही आणि उद्या पण मिळणार नाही, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला आहे. पण त्यांनी आपल्याला फोनवर पूर्ण माहिती दिली आहे, संपूर्ण माहिती काय कसं आहे. आणि त्यांनी माहिती दिली आणि इथे येऊन परमिशन दिली की आपल्या फार्मचा व्हिडिओ बनवा, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की कसा वाटला आपला व्हिडिओ. सध्या तर आपली सुरुवात आहे त्याच्यामुळे आपलं पाहिजे तसं आपल्याला तेवढं जमत नाही, पण ज्या पद्धतीने आपण केलं ते तुम्हाला कसं वाटते आणि काही सुधारणा व्हावी आणि तुम्हाला काही डिटेल्स आणखी पाहिजे असले तर ते तुम्ही विचारू शकता कमेंट करून. आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला जाईल, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की यामध्ये काय कसं लागते, किती खर्च येते, काय येते, पुन्हा जे अधिक माहिती असते जे आपण व्हिडिओमध्ये कव्हर करू नाही शकलो ते तुम्हाला लागल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपलं चॅनल आहे प्रॅक्टिकल फार्मर. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी शिलार्थ लोखंडे. धन्यवाद.